पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उभारलेल्या होळकरकालीन वास्तूंची झालेली दुरावस्था सरकारने दूर करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभा अधिवेशनात तर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत करून महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना त्यांच्या कार्याचं आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेल्या वास्तू मात्र दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आहेत। या वास्तूंचे योग्य जतन न केल्यामुळे इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप करत धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा या संघटनेने या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार नरेश मस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे इत्यादी प्रमुख नेत्यांसह पुरातत्व विभागाला सविस्तर निवेदन सादर केले होते। यामध्ये जेजुरी, होळकरवाडा, मांडवगण, हत्तीची समाधी, होळकरवाडा, पंढरपूर येथील होळकरवाडा, अन्नछत्र, नाशिक, अहिल्याराम मंदिर, धर्मशाळा, भारव, भुईकोट किल्ला यांसारख्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे। या अधिवेशनामध्ये आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडून सरकारचं लक्ष वेधले। या सर्व वास्तूंचे जतन करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे संपूर्ण धनगर समाजाने आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले आहेत। रामेश्वरपर्यंत अनेक प्रकारचे परिवस काम त्यांच्या काळामध्ये देव, देश, धर्म यासाठी केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक ऐतिहासिक धार्मिक वास्तू आजही ज्या दुरावस्थेत आहेत, अध्यक्ष महोदय, त्यांना जतन करणं देखील गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, जेजुरीचा होळकरवाडा असेल, पंढरपूरचा अन्नछत्र असेल, नाशिक येथील अहिल्याराम मंदिर, बारव, पुणे खडकी पिंपळगाव येथील होळकर ब्रिज, होळकर छत्री, लोणार, वेरूळ, नगर, जालना, कसारा घाट या ठिकाणचं अनुक्रमे अन्नछत्र, घाट, किल्ले, वाडे आणि विहिरी या संबंधामध्ये ज्या वास्तू दुरावस्थेमध्ये आहेत त्याचं देखील या निमित्ताने शासनाने त्याची दुरुस्ती करावी आणि पुन्हा एकदा त्या वास्तूला जो आहे तो भव्य दिव्य असं स्वरूप द्यावं, अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी वर्ष सुरू आहे आणि यांच्या जेजुरी येथील 265 वर्षापूर्वीचा वाडा आणि वाड्याभोवती नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे जेजुरी येथे ऐतिहासिक वास्तू होळकरवाडा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। सभापती महोदय, वाड्याच्या वापरात असलेल्या इमारतीच्या भिंतींना अंतर्भागात भेग पडून व तडे जाऊन वाडा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहे। सभापती महोदय, या विषयावरील विशेष उल्लेखाच्या माध्यमाने मी शासनाचं खऱ्या अर्थाने लक्ष वेधू इच्छितो, कारण या वास्तूचे फक्त अवशेष उरलेत अशी ही परिस्थिती आहे। सभापती महोदय, हे मी सगळं आपल्या पटलावर ठेवू इच्छितो। माझ्या या विशेष उल्लेखाच्या माध्यमाने शासनाने याच्यावरती तुरंत ताबडतोब कारवाई करावी ही मागणी आहे।